तर रामराजेंचं अखेर ठरलेलं आहे। रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। रामराजे राष्ट्रवादीत असतानाच त्यांचे चिरंजीव मात्र धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार आहेत। दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। भाजप विरुद्ध शिवसेना अशी फलटणमध्ये लढाई होणार आहे। तर रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचे बंधू समरशेर सिंग नाईक निंबाळकर असणार भाजपचे उमेदवार असणार आहेत। फलटणमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे। पाहतोय आता सातारामध्ये आपण पाहतोय रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।